आज आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल उडद डाळीचे वडे। तर चला मग सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी डाळ 3 ते 4 तास भिजत घातलेली होती आणि ही डाळ अशी चाळणीमध्ये निथळत ठेवली। तर चाळणीमध्ये जरूर निथळत ठेवा, तरच वडे छान मस्त येतात, कारण ह्यामध्ये आपल्याला डाळ वाटताना अजिबात पाणी नको। आता ही भिजत घातलेली डाळ आपण मिक्सरला वाटून घेऊया। तर ही डाळ वाटण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते सुद्धा बघूया। तर बघा, थोडंसं जेवढं मावेल तेवढं मी मिश्रण यामध्ये टाकून घेतलं आणि त्यानंतर आता 1 गाठा मी इथं लसणाचा घेतलेला आहे। तर 1 गाठा लसणाचा, अर्धा इंच आलं आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। तर हिरव्या मिरच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर 1 चमचा शोप घेतलेली आहे, बडीशोप। तर बडीशोप आवर्जून टाका, कारण या वड्यांना खूप छान मस्त अशी टेस्ट येते। त्यानंतर आपल्याला लागणार आहे जिरं। जिरं 1 चमचा घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला लागणार आहे। तर बघा किती छान अशी कोथिंबीर आहे। आता हे सगळं साहित्य मिक्सरला ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे। तर खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाड असं आपल्याला वाटायचं नाही, पण लक्षात ठेवा बिना पाण्याचंच आपल्याला हे सगळं साहित्य वाटायचं आहे। तर ह्यामध्ये धने घ्यायचे राहिले आपले, तर 1 चमचा जाडसर धने सुद्धा आपल्याला यामध्ये वाटून घ्यायचे। तर धने अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घ्या। त्यानंतर हे सगळे साहित्य मिक्सरला अशा प्रकारे मस्त बारीक वाटून घेतले। तर बघा, खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाड असं वाटलेलं नाही। वाटताना थोडा वेळ लागतो, पण पल्स मोडवरती चालू बंद करून असं वाटायचं, म्हणजे डाळ लगेच वाटल्या जाते। त्यानंतर आता या मिश्रणामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। वड्यांमध्ये जर मीठ व्यवस्थित असलं तर वडे छान मस्त ढम्म फुगतात, हे लक्षात घ्या। तर नेहमी लक्षात ठेवा, वडे बनवताना जर मीठ कमी झालं तर परत त्यामध्ये थोडं मीठ टाकून बघायचं। आता भरपूर चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकून घेतली। त्यानंतर थोडंसं लाल मिरची पावडर मी टाकून घेतलेली आहे। तर आपण मिरच्या टाकल्या म्हणून लाल मिरची पावडर अगदी थोडीशी रंग येईल तोपर्यंतच टाकायची। आता हे मिश्रण छान मस्त हाताने असं एकजीव करून घ्यायचं। तर तुम्ही असं 2 ते 3 मिनिटं छान याला फेटून घ्या। वडे असे छान मस्त हे मिश्रण असं हाताने फेटलं ना की वडे छान मस्त नरम येतात आणि छान मस्त फुगतात। तर आता आपलं हे वडे बनवण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे। आता मस्त यामध्ये आपण अगदी अर्धी पडी तेल टाकणार आहोत, गरम केलेलं। तर गरम केलेलं तेल आवर्जून टाका, त्यामुळे वडे छान मस्त आतून असे खुसखुशीत होतात, एकदम घट्टसर होत नाही। आणि यामध्ये आपण सोडा वगैरे अजिबात टाकलेला नाही, फक्त अगदी अर्धी पडी तेल गरम केलेलं टाकलं आणि छान मस्त हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तर बघा, अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं छान। आमच्या इकडे आषाढ महिन्यामध्ये आवर्जून हे वडे केले जातात। तर मला ही रेसिपी टाकायला जरा उशीरच झाला। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी हे वडे केले होते, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावे म्हणून मी ही रेसिपी लगेच टाकली, पण मला कालच्या काल टाकता आली नाही। तर आवर्जून असे आषाढ महिन्यामध्ये केले जाणारे अगदी विदर्भ स्पेशल हे वडे आहे आणि यासोबत कढीसुद्धा अप्रतिम लागते। कढीशिवाय हे वडे अपूर्णच असतात। तर ती सुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत, ती सुद्धा जरूर बघा। तर आता हे बॅटर तयार झालं। आता आपण हे वडे थापण्यासाठी असा एक प्लॅस्टिकचा कागद घेऊया। जर तुम्हाला प्लॅस्टिक वापरायचं नसेल तर कॉटनचा सुती ओला कपडा घ्या आणि त्यावरती हा वडा थापून घ्या। तर ज्याप्रमाणे आपण थालीपीठ थापतो की खाली सुरुवातीला थोडं पाणी लावायचं आणि थोडासा गोळा त्या बॅटरमधला घ्यायचा आणि गोल गोल असा हाताला सुद्धा पाणी लावायचं आहे बरं का, कारण हाताला ते बॅटर चिटकतं। तर बघा, अशा प्रकारे हातावरती असा गोल गोल करून घ्यायचा, तरच वडा छान मस्त असा चोपडा आणि प्लेन येतो। जर तुम्ही जसंचं तसं बॅटर घेतलं आणि वडा थापला तर तो व्यवस्थित नाही येत। तर असा गोल मी छान करून घेतला आणि छान त्याला असा गोल आकार दिलेला आहे। तर अशा प्रकारे छान ओल्या हाताने त्याला गोल आकार द्या, कारण की बोटांना ते चिटकतं। तर माझा बोटाचं थोडं प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी अशा प्रकारेच वडे थापते।
तर बघा असे छान मस्त गोल गरगरीत वळा थापायचा आहे। तर खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ नाही थापायचा, हे लक्षात ठेवा। खूप जास्त पातळ असला तर वळा फुगत नाही आणि जाड ठेवला तर तो आतून कच्चा राहतो। म्हणून बघा या लेवललाच तुम्ही वळा करा। आता मी साईडला कढईमध्ये तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे। लक्षात ठेवा तेल छान तापलेलंच पाहिजे वळा तळताना, नाहीतर मग तो बसका होतो। म्हणून तेल मस्त छान तापला आता त्या तेलामध्ये हा वळा सोडून घेऊया। तर बघा वळा तेलात सोडताना अगोदर बोटांना असं थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि मग सोडायचा, जेणेकरून तो वडा लगेच सुटला जातो। तर बघा अशा कळकळीत मस्त गरम तेलामध्ये हा वडा मी टाकलेला आहे आणि टाकल्या हा लगेच असा वरती येतो जर गरम तेलात टाकला तर। आणि झाऱ्याच्या साहाय्याने याच्यावरती अशा प्रकारे तेल आपल्याला उडवायचं आहे, जेणेकरून वरची बाजू सुद्धा छान मस्त अशी फुगून येते। तर लक्षात ठेवा मध्यम आचेवरतीच हा वडा आपल्याला तळायचा आहे। तर खूप जास्त लो किंवा खूप जास्त मोठ्या आचेवर वडा अजिबात तळायचा नाही। मध्यम आचेवरती तळला तर वडे छान होतात। तर बघा किती छान फुगला। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी तेलाचे बुडबुडे कमी होतील आणि हलकासा रंग बदलेल तोपर्यंत हा वडा आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर बघा किती छान मस्त असा फुगलेला आहे आणि अजिबात तुटलेला फुटलेला नाही। तर मी सांगितल्याप्रमाणे हाताला पाणी लावून जर वडा त्या तेलामध्ये सोडला तर तो बोटांना पण अजिबात चिटकत नाही। तर सुरुवातीला वडे करताना ते आपल्याला व्यवस्थित टाकता येत नाही, पण हळूहळू प्रॅक्टिस झाली की खूप छान असे पटापट वडे येतात। तर बघा किती छान झालेला आहे आणि रंग सुद्धा आता थोडा बदललेला आहे। आता हा वडा आपण काढून घेऊया एका कागदावरती किंवा टिश्यू पेपरवरती, जेणेकरून अतिरिक्त तेल हे आपलं सगळं त्यातलं निघून जाईल। तर अशा प्रकारे एक एक करून मी सगळे वडे असे मस्त छान तळून घेतलेत। तर या आषाढ महिन्यामध्ये मी केले, तुम्ही कधीही करू शकतात। आमच्या इथं आषाढ महिना पितृपक्ष किंवा केव्हाही खावेसे वाटले तर हे वडे करतात। तर विदर्भामध्ये खूपच प्रसिद्ध आहेत। तर एका वाटीमध्ये हे माझे साधारण 8 वडे झाले आहेत मध्यम आकाराचे। तर हे वडे आहेत ना दह्याची कढीसोबत अप्रतिम लागतात। तर आमच्या इथं कढीशिवाय हा वडा कोणी खात नाही आणि ह्यामध्ये भरपूर कोथिंबीर, शोप तसेच धने टाकल्यामुळे या वड्यांची चव खूपच वाढलेली असते। जरी आपण तळत असलं ना तर तळतानाच खावासा वाटतो, असे मस्त छान रुचकर आणि स्वादिष्ट होतात हे वडे। तर उडीद डाळीचे हे वडे करताना नेहमी लक्षात ठेवा की याच्यामध्ये मीठ परफेक्ट पाहिजे। मीठ जरा जरी कमी झालं तर वडे अजिबात फुलत नाही आणि छान फुगत नाही आणि छान मस्त असे झणझणीत असले तरच ते चवीला छान लागतात। तर आता आपण एक वडा मस्त फोडून बघूया। तर बघा किती छान मस्त असा फुगलेला आहे आणि मी कढी सुद्धा केलेली आहे त्यासोबत। तर कढीची रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ती सुद्धा आठवणीने बघा। तर असा मस्त गरमागरम वडा आणि मस्त गरमागरम आंबट दहीची कढी, तर खूप छान कॉम्बिनेशन असतं हे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कसा होतो हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चला तर मग पुन्हा भेटूया।